गझलेच्या तुलनेने उपेक्षित राहिले. तर आपला आजचा उद्देश गझलेबद्दल आपण बोलूया. तर मी बोलतं करतो विजय सर बोला. नक्कीच. तुमची शंका एक थोड्या प्रमाणात रास्त आहे. मराठी गझल उपेक्षित राहिली असं म्हणता येणार नाही कदाचित, कारण हिंदी गझल ही पूर्वीपासून आहे. याच्यात सुरेश भट यांनी ती मराठीमध्ये आणली, ती प्रस्थापित झाली आणि पुढची पिढी ती छान प्रकारे आणि सजगतेने मराठी गझलचा अभ्यास करते आहे आणि पुढे ती गझल नेते आहे. त्याचा आनंद आणि समाधान आहे. धन्यवाद. आनंद आणि समाधान हेच कवितेचं, गझलेचं किंवा कोणत्याही कलाकृतीचं उद्दिष्ट. सर, याच्याच बरोबर सुरेश भटांबरोबरच पाटणकर आणि आपल्या कल्याणचे, आपल्या काव्यकिरण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आपले किरण जोगळेकर, मंडळाचे अनेक वर्ष अध्यक्ष असलेले, आणि वान सरदेसाई, ही दोन नावं महाराष्ट्रामध्ये फार मोठी महत्त्वाची आहेत. वान सरदेसाई यांनी तर शब्दशिल्प नावाचं एक पुस्तकच या निमित्ताने हे लिहिलं आणि त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रावर त्याची माहिती झाली. शिवाजी विद्यापीठानं त्यांचं पुस्तक हे आपल्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा ठेवलेलं आहे. आणि गझल म्हणजे वृत्तबद्ध कविता, आणि अशी वृत्तबद्ध कविता की ती आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये एक जोश उत्पन्न करते आणि गेयतेमुळे त्याचा जो सगळा अर्थ आहे तो अर्थ आपल्या मनामध्ये हा रुजवत ठेवते. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जोश निर्माण करते. कारण आज जितके सोशल मीडियाचं ॲडिक्शन झालं आहे त्याच्यामुळे माणसं जोश हळवत चालले. तर या गझलेच्या उपक्रमाचं आपण स्वागत करू. धन्यवाद.